हरतालिका व्रतकथा. पुराण कथेनुसार एकदा पार्वती देवीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्याची मनोमन इच्छा केली. मात्र तिचे वडील हिमालय राज यांनी तिचे लग्न भगवान विष्णू यांच्याशी लावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकताच पार्वती देवी अत्यंत दुःखी झाली, कारण तिच्या मनात शंकरांशिवाय दुसऱ्या कुणालाही पती म्हणून स्वीकारण्याची इच्छा नव्हती. पार्वतीचे दुःख पाहून तिच्या एका सखीने तिला मदत करण्याचे ठरवले. ती पार्वतीला घेऊन हिमालयाच्या जंगलात गेली. तिथे पार्वती देवीने भगवान शंकरांची कठोर उपासना सुरू केली. दिवसेंदिवस उपवास करून ती केवळ शंकरांच्या ध्यानात मग्न राहू लागली. तिने कठीण तपश्चर्या केली, अन्न जलाचा त्याग करून आपल्या इच्छेवर ठाम राहिली. अशा कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकर पार्वतीसमोर प्रकट झाले. त्यांनी तिच्या अखंड श्रद्धा, निष्ठा आणि संयम पाहून तिची मनोकामना पूर्ण केली. त्यांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. नंतर त्यांच्या दैवी विवाहाचा प्रसंग मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी हरतालिका व्रत केले जाते. या व्रतात विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सुखी संसारासाठी प्रार्थना करतात, तर अविवाहित मुलीला इच्छित वर मिळावा या आशेने हे व्रत पाळतात. हरतालिका या शब्दातील हर म्हणजे शंकर आणि अलिका म्हणजे सखी. पार्वतीला मदत करणाऱ्या या सखीमुळे त्या व्रताला हरतालिका असे नाव मिळाले. धन्यवाद.